देवा, काय बी होऊ दे, पण जीजीला लवकर बरं वाटू दे. आणि या माझ्या घरावर जे काय संकट आलंय ते लवकरात लवकर दूर होऊ दे. जयडे, जयडे, काय झालं ग? काय नाही. मग रडतीस कशाला? हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. जीजीला जे काय झालं ते बी माझ्यामुळेच झालं ना ग. असं काय नाही. मला माहितीये असंच आहे. हे बघ, तू शांत हो. जीजीला काय नाही होणार. आणि काय झालं तर? नाही नाही, काय नाही होणार. थांब, आपण आजीला फोन करून विचारू. हा, हा बोल की शीतले. हॅलो, कुठे आहेस? हा निघतो आता इथनं. जीजी कुठे आहेत? हाय की, मामा घेऊन येतोय. आणि डॉक्टर काय म्हणले? अगं बीपी लो झाला होता त्यामुळे चक्कर आली. हा, म्हणजे काळजी करण्यासारखं काय नाही ना? नाही नाही, अगं दगदग झाली ना, आणि त्यात का तिनं खाल्लं बी नव्हतं त्यामुळे झाला असं. आता डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली. हॅलो अजिंक्य, हा जीजी कशी आहे? हाय बरी, येतोय आता आम्ही घरी. मला आता जीजी संग बोलायचंय. अगं घरीच येतोय आम्ही. नाही, मला आता जीजीचा आवाज ऐकायचाय. अगं बाहेर आलोय मी, आता आम्ही घरीच येतोय. बर. शीतलकडे दे. काय झालं? हे सगळं माझ्यामुळेच होतंय. अगं नाही ग. आणि हे बघ, काय नाही झालंय. दिवसभर दगदग झाली त्यामुळे बीपीचा थोडा त्रास झाला. अजून काय नाही. नाही ग, माझ्यामुळेच झालंय सगळं. घरचे नाही म्हणत असताना मी लग्न केलं. असं काही फरक पडला असता ग लग्न केलं नसतं तर? पण नाही, माझ्या हट्टापायीच हे सगळं घडतंय. घरचे नाही म्हणत असताना लग्न केलं आणि आता तिथं तसं झालं तर हिथं आलीये लाज नसल्यागत. हिथं आली म्हणजे? अगं हे तुझंच घर आहे. आणि तसं बी तुझ्या नवऱ्यानं गैरसमज करून घेतला यात तुझी काय चूक आहे? तू काय काळजी करू नकोस, त्यांचा गैरसमज दूर होईल. नाही होणार. त्यांचा पक्का संशय आहे की अजिंक्यन माझ्यात काहीतरी चालू आहे. पण शीतल, खरंच ग, आमच्यात तसं काही बी नाही. अगं माहितीये मला. आमच्या मनात अजिबात पाप नाही. अजिंक्यन मी फक्त बेस्ट फ्रेंड आहे. त्या व्हिडिओ मध्ये जसं आहे तसं अजिबात काही नाही. हा, आता आम्ही एकमेकांच्या इतकं जवळ आहे, पण फक्त फ्रेंड म्हणूनच बर का. माझ्यामुळेच मम्मी तुम्हाला तसं बोलली. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकस. आणि आज आम्ही या घरात आहे ते बी तुझ्यामुळेच आहे ना.
मग काय काळजी करू नकस, होईल सगळं नीट. नाही होणार ग. मी जवळ इथं आहे ना तवर काही बी ठीक होणार नाही. ते असंच राहणार. माझं जगूनच काही उपयोग नाही. अगं नाही ग. आणि हे बघ, तू माझी मैत्रीण आहेस का नाही? मग तुला माझी शपथ आहे, परत असं कधी नाही बोलायचं. अगं पण सगळे प्रॉब्लेम माझ्यामुळेच होतात ना. काय नाही होत, होईल सगळं व्यवस्थित. आता मी आली आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. मला बी तेच बघायचंय, तू कसं आणि किती दिवस सांभाळून घेतेस. राहुल्या चल लवकर, भरभर चालत राहतं, लवकर चल. अरे कुठं जायचं सांग की आधी. का मला जेवणाच ताटावरनं उठवून घेऊन आलास. असला भारी आमरूस बिमरूस केलता आमच्या आईनं. अरे आजाच्या घरी जायचे. का काय मॅटर झालाय का? मॅटर नाही झाला, पण आजाचा फोन आलता. जीजीला कसं तरी होतंय. काय होतंय? राहुल्या अरे आता ते गेल्याशिवाय कळणार आहे का? चल लवकर चल. यास्मिन तू कुठं निघालीस? आणि जिजीला काय झालंय ग? अरे जिजेला बहुतेक चक्कर आल्या. आज आणि मामा तिला दवाखान्यात घेऊन गेलेत. काय झालंय? काय माहिती, मी आणि शीतल आत होतो, अचानक आवाज आला म्हणून बाहेर आलो तर जिजी भोवती सगळे आणि ती बेशुद्ध. पण कसं काय? काय माहिती. बरं तिला कसं घेऊन गेलं? क्या पता, बहुतेक ना मामाच्या गाडीवरनं. अरे की टोक्या पडलेत काही? मोठी गाडी बोलवा काय झालं? कायला काही एक जण शानी आहेत, उगीच बाईक वरनं सर्कस करत येऊन गेलेत. अरे तेवढा वेळच नव्हता आणि आम्हाला पण काही कळलं नाही. आपण दवाखान्यात जाऊया का? आजाला फोन करून विचारूया. पर मी येते. तू कुठं निघालीस आता? घरी. का? इथं मामी जे काय बोलली ते बाहेर कुणालाच सांगू नकस. ते यास्मिन काय झालं? काय नाही. अरे जिजीचं तेवढंच, बाकी काय नाही. नक्की ना? अरे वय नाही ताट राखी नसून घरी चालल्यास म्हणून म्हणलं. अरे वो घर में आम्ही अकेलेचे ना इसलिए. हा असं होय. आता सांगतेस का खरं काय ते? अरे काय नाही. हे काय सांगायचे नाही बघ. यास्मिन तुला ती फेडरेशन अध्यक्ष काय बोलली काय? अरे नाही रावल्या. हे बघा आता आजी शितलीची ना मित्र म्हणून आपल्यास मदत करायला हवी, आणि ते तुमच्या दोघांनाच बघायचंय, कारण तसं बी मध्ये जाणार आहे. कुठं? अगं मला पोस्टिंग नाही वे, आणि कधी निघणार आहेस? मी दुपारीच निघन. पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की आजी जवळ गावात आहे ना तर काय प्रॉब्लेम नाही, पण आजीचं पोस्टिंग झालं ना शितली घरात एकटीच असणार आहे, आणि तिला काय प्रॉब्लेम आला ना त्या घरात ती काय बोलणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांनाच लक्ष द्यायचे. काय होय? नुसतं होय नको करूस, तर गावभर बोंबलत फिरशील. राहुल्या तिला काय हवं नको ना ते तुमच्या दोघांनाच बघायचे. शितलीच्या तर आपल्यालाच काळजी घ्यायला लागणार. आजीला फोन लाव की. हा अन्नपूर्णा माते,
सांभाळून घे. वाचले. तुमची माझी अजून ओळख नाही, पण आता आपली रोज भेट होणार आहे. तेव्हा सांभाळून घ्या. माझा संसार, माझं भविष्य आता तुमच्याच हातात आहे. जेडे, आता विचार करून काय फायदा? ते दोघे कुठे आहेत? शीतल आते, यास्मिन गेली कुठं? तिच्या घरी. का? शीतलनं तिला जायला सांगितलं म्हणून. आता बाहेर जाऊन समजा सांगितलं नाही म्हणजे झालं, पण बरं झालं गेली तीच. उगाच एका माणसाचा खर्च वाढला असता ना. ती काय रडत होती का? नाही, मग कुणाच्या रडण्याचा आवाज येत होता? कोणाच्या नाही. आयुष्यभर अशीच रडत बस आता. बापाचा बरा एवढा गुण घेतलास. जरा काही त्यांना बोललं की पागळतीच बघ तू. त्या दोघांना मी राहायचं नाही म्हणून सांगत होते. तुला कोणी शानपणा करायला सांगितलं होतं का? तू त्यांना विनाकारण बोललीस म्हणून. राहू दे, त्यांचं काही सांगूच नकस. त्या म्हातारीचं काय कळलं का? काय झालं ती? हाय का गेली? मम्मी, अगं कसं बोलतीस तू? जिजीचा बीपी लो झाला होता, अजिंक्य म्हणले. फोन कोणी केलता? तू का तिनं? तिनं. शितली बी आत्तापासूनच पुढं पुढं करायला लागली. आता काय पुढे पुढे केलं तिनं? मग अशी कसं उलट बोलली बघितलंस ना? आणि आता फोन करून शानपणा केलाच की. तुला सांगते ह्या घरात सावकाशी हळू. हा, हळू हळू ये. बस इथं. बस. शीतल, पाणी घेऊन. जीजे, गोळी. काय म्हणले डॉक्टर? काळजी करण्यासारखं काय नाही, दगदग झाली होती ना म्हणून. बराच जोर आला होता नातवाच्या लग्नाला. नातवाचं लगीन म्हणून गावभर मिरवलं. नाचून नाचून हाऊस फिटली असेल ना आता. नातवानच एवढा कारभार करून ठेवलाय आणि जीवावर उठलाय तरी तोच गोड आहे अजून. पुष्पे, अगं वेळ काय? तू बोलतेस काय? ये काय बी असू द्या, खरं तेच बोलते मी. आणि ही एक बाई आली की आल्या 7:30 चालू झाली. पुष्पे,
अगं आता त्या पुरीला काय बोलू नकोस बाया. ह्याला बोलू नका त्याला बोलू नका, मी बोलते म्हणून दिसते. पुष्पे जिजीला आराम करू दे, तू तुझं सुरू करू नको. जिजी तू झोप. नाही नाही, उपाशी पोटी झोपू नका. 5च मिनिटात भाकऱ्या होत्या, बाकी सगळं झालंय. अगं नवीन नवरीस तू, तुला कशाला उगाच. अहो मामा, मी या घरात आले आणि तुम्ही सगळेजण उपाशी पोटी झोपणार, हे माझ्या मनाला तरी पटेल का? बरं ठीक आहे, कर तू स्वयंपाक. 2-2 घास खाऊ आपण. 5च मिनिटं थांबा, मी आले. काय मदत करू का? तू काय मदत करणार? करते माझी मी, तू जा. म्हणजे तुला काय माहित नाही ना कुठं काय आहे ते? तुला माहितीये व्हय? नाही, पण म्हणजे आपण दोघं शोधू की. नको, शोधते मी. आणि तसं बी आमची ओळख झालीये. कुणाची? माझी आणि किचनची. किचनची? कुठल्या डब्यात काय हाय हे सगळं माहित करून घेतलंय. शितले, सॉरी. सॉरी कशाला? तुला पहिल्याच दिवशी हे सगळं करायला लागते म्हणून. मी काय परकी आहे व्हय? अगं तसं नाही, पण आज तुझा पहिला दिवस आणि हे सगळं. हे सगळं म्हणजे? हेच जे तू करतेस ते. हेच म्हणजे? हेच हे सगळं म्हणजे जेवण बनवतेस आणि काय जगा वेगळं करत नाही मी. सगळ्या बायका हे करतातच. हा, पण लग्न करून आलेले नाही ना. व्हय, पण कधी ना कधी तरी हे सगळं करायला लागणारच ना. शितले, यास्मिन कुठे? तिला की किंमत दिला? ती घरी गेली. का? तिचं काय तर काम होतं घरी म्हणून. असं कसं गेली? थांबली असती ना, एकीला दोघी असलेलं बरं असतं. कशाला पाहिजे लेकून बरोबर? पण तरी बिरी काय नाही. तू मध्ये मध्ये करू नकस. जावा बाहेर जावा बघू. जावा की जा.